टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संपूर्ण राज्यात धुलीवंदन सण हा मोठ्या उत्साहात सुरू आहे। खडसे कुटुंबियांच्या वतीने देखील नैसर्गिक रंगाचा वापर करत या ठिकाणी धुलीवंदन साजरा करताय। आज आम्ही आमच्या संपूर्ण परिवारासोबत धुलीवंदनाचा उत्सव साजरा करते आहे। माझी महाराष्ट्रातल्या सगळ्याच नागरिकांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान प्राप्त हो आणि जसे सप्तरंग आहेत त्या सप्तरंगांप्रमाणे तुमचंही आयुष्य उजळून निघावं ही माझी अपेक्षा। देखील वार्ता आहे मुलींवर। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त अत्याचाराच्या घटनांची नोंद झालेली आहे आणि दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या भारत देशाचं देखील की ह्या जे सर्वे झालेलं आहे त्याच्यामध्ये आशिया खंडातला सगळ्यात महिलांसाठी असुरक्षित देश असलेला देशामध्ये आपल्या भारताची गणना झाली आहे। आज पोलिसांचा वचक राहिलेला नाहीये, कायद्याची भीती लोकांमध्ये राहिलेली नाहीये। अनेक वेळा आपण घटना बघतोय की त्या घटनांमध्ये जर कायद्याचा वचक असता तर त्या घडल्या नसत्या, पण सरकारला दुर्दैव म्हणावं लागेल की सरकारचं महिला सुरक्षिततेबाबतीत दुर्लक्ष होतं आहे आणि यासाठी कायदे कडक करणं गरजेचं आहे आणि सरकारने लाडक्या बहिणींकडे त्यांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष देणं गरजेचं आहे। ते विशेषतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड झालेली होती। गेल्या 8 ते 10 दिवस झाल्यानंतर देखील अजूनही त्यातले 3 आरोपी हे फरार आहेत। त्यांना कोणाचं पाठबळ आहे, त्यांच्या मागे कोण अक्का आहे हे शोधलं गेलं पाहिजे, कारण त्यांना जे पाठबळ मिळतंय हे नक्कीच त्यांच्या फरार राहण्यासाठीचं कारण आहे। आणि एवढी मोठी घटना झाल्यानंतर देखील जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्रातल्या इतर माता भगिनींचं तर मला विचारच करायला नको। पण माझी तरी मागणी आहे की सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा। मुलगी ही मुलगी असते, ती तुमची माझी कुणाचीही असली तरी तिचं आयुष्य आणि तिला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, ती सरकारने पूर्ण करावी। आका आपण म्हणताय, आका नेमका कोण? तो शोधावा पोलिसांनी, पोलीस यंत्रणेने शोधावा, सरकारने शोधावा की याच्या मागे कोण अक्का लपलंय, कारण त्यांना पाठबळ तर दिलं जातंय ना। मला वाटत नाही की पोलीस एवढे अक्षम्य दुर्लक्ष करू शकतात। त्याच्या पाठीशी कोणीतरी असल्याशिवाय त्यांना फरार राहायला मदत मिळत नाहीये। पोलिसांना त्यांना शोधणं फार सोपं आहे। आम्ही सांगू शकतो की ते गुन्हेगार कुठे लपलेत तर पोलिसांनी जाऊन कारवाई करावी। ती राज्यामध्ये होली आहे। माझं एवढंच म्हणणं राहील, बुरा न मानो होली है, हे म्हणता म्हणता जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष कुणीही करू नये। जनतेच्या समस्यांमध्ये लक्ष घालून त्या सोडवण्यासाठी आपण बांधील आहोत। आज शेतकरी बांधवांच्या समस्या असतील, आज महिला अत्याचाराच्या घटना असतील, अशा अनेक समस्या, बेरोजगारीचा प्रश्न, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एकत्र यावं, राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन प्रत्येकाने ह्यासाठी काम करणं गरजेचं आहे। बाकी 365 दिवस तर आपण बुरा न मानो होली आहे म्हणून घोषणा करत राहतात आणि नंतर त्याच्यात पूर्ण करते ते होत दिसत नाही आपल्याला। पण या निमित्ताने संकल्प करूया, ज्या घोषणा राज्य सरकारने देखील केलेल्या आहेत त्या पूर्ण ते करतील। या होत्या रोहिणी खडसे, रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।